नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे कोळंबी फ्राय। आपण पाहणार आहोत कोळंबी फ्रायसाठी लागणारं सर्व साहित्य। आपण व्यवस्थित साफ करून आणि स्वच्छ धुवून कोळंबी घेतलेली आहे। मीठ, तांदळाचं पीठ, बारीक रवा। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल आणि जाड रवा असेल तर जाड रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा। लिंबाचा रस, अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, लाल तिखट, मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर आणि धने जिरे पावडर। सर्वात आधी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। लिंबाचा रस देखील घालून घ्यायचा। हळद, लाल मिरची पावडर, तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर। त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालून झाल्यावर आपण घेतलेली सर्व कोथिंबीर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे उरलेले सर्व मसाले एकत्र करून घेणार आहोत। आणि यामध्ये चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर तांदळाचं पीठ आणि बारीक रवा, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। कोळंबी अशी घ्यायची, आपण घेतलेल्या सर्व कोळंबीला व्यवस्थित कोटिंग करून झालेलं आहे। कोळंबी फ्राय करण्यासाठी आपण इथे कढई गरम करून घेतलेली आहे। त्याचबरोबर त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे। तेल गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि आपली कोळंबी घालून घ्यायची। कोळंबीला शिजायला वेळ लागत नाही। असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे त्यातलं तेल जे आहे ते निघून जातं। आपण घेतलेल्या सर्व कोळंबी मी याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। आपल्या सर्व कोळंबी इथे फ्राय करून झालेल्या आहेत। ही सर्व कोळंबी फ्राय करून खाण्यासाठी देखील तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।